आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जय मावशी, सांग ना लवकर लग्न ठरलं की नाही? आता मला कसं कळणार? तू विचारून सांग ना, तारीख ठरली का? मग आम्हाला कपडे पण हवेत की नाही? अरे किती गडबड करताय. मग सांग ना आम्हाला काय ठरलंय ते. बरं बरं सांगते, मी दादूलाच फोन लावते, थांबा. हा जया बोल ना. मुलं ठीक आहेत ना? नाही नाही ती ठीक आहे, पण मी नाहीये. नुसते प्रश्न विचारून विचारून हैराण केलंय मला त्यांनी. त्यांना जाणून घ्यायचंय तिकडे काय चाललंय, नुसतं डोकं खाताय. झाली का बोलणी? हो झाली. ठरली का तारीख? हो ठरली ना. अरे वा, तारीख ठरली पण. झालं ना तुमचं समाधान? मग जा तिकडे जाऊन खेळा आता. सगळं व्यवस्थित झालं ना? फार बरं वाटलं मला ऐकून. गौरी खुश आहे ना? हो हो खुश आहे. काही झालंय का? नाही नाही काही झालं नाही, होईल सगळं. असं का बोलताय तुम्ही? सांगा ना काय झालंय. ते लग्नाची तारीख खूप लवकरची निघाली आहे आणि साखरपुडा पण 2 दिवसांनी आहे ना. आता साधं जरी करायचं म्हटलं तरी खर्च लागणारच ना. नाही ते तर आहेच. तुम्ही काही बोलला का तिथे? नाही नाही काही नाही बोललो, जमेल म्हणालो सगळं. हा मग जमणारच की, सगळं नीट होईल. तुम्ही काहीच काळजी नका करू. खूप सोचलंय हो गौरीने. किती वेळा दुरावली गेली ती रुद्र सरांपासून. नाही पण आता त्यांच्या प्रेमात ना कुठलाच अडथळा नाही आला पाहिजे. तुम्ही ना काळजी करू, सगळं नीट होईल. आणि तुम्हीच काय ते म्हणता ना ते नो फिअर. दादू इज हिअर. मग झालं तर मग त्या दोघांचं लग्न ना निर्विघ्न पार पडेल बघा. हॅलो, पत्रिका बनली का? बरं बरं. किती गुण जुळले? 0. 36 पैकी 0 गुण. तुम्हाला कसं ठाऊक? तुम्ही ज्योतिषी आहात का? तसंच काहीसं समजा. कसं आहे गुरुजी, काही लोकांचं भविष्य मीच ठरवते. आणि मला आता हेही कळलंय की तुमच्या पत्रिकेत भाग्योदय आहे. म्हणजे आर्थिक लाभ होणार आहे तुम्हाला. कसा? काही काय तुम्हाला ठाऊक असेल ना. काही हवं असेल तर काहीतरी द्यायला हवं. असं सहजासहजी काही मिळत नसतं. म्हणजे माझ्या मुलाला वाचवा. मी? हो तुम्हीच. काही दिसतंय का? ही ना खेळाची लाईन आहे. तुम्ही ना एका लहान मुलीसोबत खूप खेळणार आहे. तुम्हाला कधीच रडावं नाही लागणार, कारण तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटणार आहे जी तुम्हाला कधीच रडू नाही देणार. हो का? हो. पण
पार्टनर ही तर एकच लाईन आहे आणि आई आणि मी तर दोन आहोत. मग फेवरेट कोण तुझं? आणि ही फक्त मोठी रेष आहे म्हणजे आईच. एक मिनिट. झाल्या 2 लाईन म्हणजे दोघी फेवरेट. रुद्र सर, तुम्ही भविष्य बघायला छोटेसे गुरुजी बोलावलेत का? माझ्याकडे मॅजिक आहे, मॅजिक, बिट्टीचं मॅजिक. मी ना जे बोलते ना ते खरं होतं. हो का? मग सांगा बरं गुरुजी, माझ्या हातात काय आहे? तुमच्या हातात 1 मिनिट. पार्टनरचा हात. हेच आहे ना तुझ्या हातात, मग ते तुला मिळणार. बिट्टी, रुद्र सर, कोणीतरी येईल ना. छोट्या गुरुजींनी आता मला तुमच्या हातात सोपवलंय, त्यामुळे ह्याच्यातून सुटका नाही. राजन सर, नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही भेटलात. तुम्हालाच भेटायला येत होतो. मला का हो? तुम्ही जी जन्मवेळ मला सांगितली ती बरोबर आहे ना? हो नक्की माहिती आहे ना तुम्हाला? हो. का, काय झालं? गौरीजी, तुम्हाला कुठल्या शब्दात सांगू ते कळत नाही, पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. काय झालं गुरुजी? काही प्रॉब्लेम आहे का? घरात सगळ्यांना सांगण्याआधी तुम्हाला सांगणं मला योग्य वाटतं. काय झालंय गुरुजी, सांगाल का प्लीज? याआधी तुम्ही पत्रिका दाखवली नव्हती का? तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे. मंगळ दोषामुळे जर हा विवाह झाला तर तुमचा जोडीदार जास्त दिवस जगणार नाही. म्हणजे हे लग्न झालं तर रुद्र पैठणकर यांच्या जीवाला धोका आहे. गुरुजी, काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? तुम्ही प्लीज एकदा पत्रिका बघा, प्लीज. अहो मॅडम, पुन्हा पुन्हा पत्रिका बघून ग्रहस्थिती बदलत नसते. आहे तेच घडणार, यात कसलाही बदल नाही. यांच्या कुंडलीत ग्रह तसे आहेत. गौरी, तुला माहित होतं हे सगळं? नशीब घरच्यांना सांगितलं नाही तुम्ही हे, आणि रुद्रला सांगितलं तर तो ऐकणार नाही. पण
आई आहे त्याची. मला हे सगळं माहित असताना मी कसं शांत बसू? माझ्या मुलाला मरणाच्या दारात कसं काय ढकलू मी? गौरी, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. तू म्हणाली होतीस ना मला, तू माझ्या मुलाला माझ्यापासून कधीच तोडणार नाही. अगं पण तुझं त्याच्याशी लग्न झालं तर माझा मुलगा कायमचा माझ्यापासून दूर जाईल. त्यामुळे हे लग्न नाही झालं पाहिजे. गौरी, तू रुद्रला समजाव. त्याला सांग हे लग्न नाही होऊ शकत. खूप स्वप्न बघितलेत त्यांनी लग्नाची. हे लग्न कसं मोडू? हे बघा गुरुजी, या पत्रिकेच्या दोषावर काहीतरी उपाय असेल ना? म्हणजे काही पूजा करायची आहे, कुठलं व्रत आहे, शांती आहे, मी सगळं करायला तयार आहे. तुम्ही सांगा ना प्लीज, काहीतरी उपाय असेल ना? अहो, उपाय असता तर मी सांगितला नसता का? या दोषावर कुठलाही उपाय नाही. हे लग्न टाळणं हाच एकमेव उपाय आहे. तुम्ही सुज्ञ आहात. येतो मॅडम. गौरी, मी भीक मागते माझ्या मुलाच्या आयुष्याची. प्लीज त्याच्या जीवाशी असं खेळू नकोस. माझ्या मुलाचं आयुष्य ना तुझ्या हातात आहे. हे लग्न लवकरात लवकर थांबव गौरी. मी सांगितलं असतं ग त्याला, पण नाही ऐकणार तो माझं. आता फक्त तूच त्याला समजावू शकतेस. तुझ्या स्वार्थासाठी माझ्या मुलाचा नको जीव घेऊस प्लीज. डोळ्यात पाणी आलंय म्हणजे माझा प्लॅन यशस्वी होतोय. लग्न लग्न म्हणून खूप खुश होतीस ना? आता मोड स्वतःच्याच हाताने स्वतःचं लग्न. विचार. जोरदार तयारी चाललेली दिसते. आला तुम्ही. घ्या. भरत दादा, तुम्ही गौरीच्या लग्नाचं अजिबात टेन्शन नका घेऊ. सगळं सुरळीत होईल. माझे दागिने. हे काय जयाताई? मंगळसूत्र? नाही, मी नाही घेऊ शकत. हे मी करेल काहीतरी. उगीच कशाला तुम्ही? मी कशाला म्हणजे? मी कोण नाही का गौरीची? आणि तुम्हाला असं वाटत असेल का हे पाटलांनी दिलेले दागिने, तर तसं नाहीये. पाटलाने 1 रुपया पण कधी खर्च नाही केला माझ्यावर. आणि माझ्या माहेरून आणलेले दागिने. हो, पण हे मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त एक दागिने आहे. जसे बाकीचे दागिने असतात, जबरदस्ती गळ्यात घातलेल्या दागिन्याला मंगळसूत्र नाही म्हणत. खर तर हा दागिना एका सुखी संसारासाठी उपयोगात आला ना, तर मला आनंदच होणार आहे. जास्त नाहीये, लई पैसे नाही येणार याचे, पण गौरीच्या लग्नाला हातभार लागेल. तुम्ही नाही म्हणू नका ना. आता हेच माहेर आहे ना गौरीचं. मग जयाताई, खरंच तू खूप निर्मळ आणि प्रेमळ मनाची आहेस बघ. यातून ना आपण गौरीचं लग्न लावू शकतो. पण मी हे
दागिने विकणार नाही हं. गहाण ठेवेल आणि परत मिळवून देईल तुला. जाऊ द्या, नाही जमलं तरी चालेल. ए, असं कसं नाही जमणार? विसरलीस का? दादू इज हिअर, नो फिअर. गौरीला फोन करतो, नाही तर ती टेन्शन मध्ये येईल ना आणि सारखं रुद्र सरांच्या मागे भुणभुण लावेल. लग्न साधं करा, खर्च कमी करा, नुसतं तुंतनं वाजवत राहील. फोन करतो गौरीला. गौरी, अगं पैशांची सोय झाली बरं, तू आता काहीच काळजी करू नकोस. मग दादू इज हिअर. नो फिअर. बरं, ठीक आहे. देवा, का अशी शिक्षा देतोयस तू मला? काय चुकलंय माझं? माझ्या पदरात एकदाही सुख द्यायचं नाही असं ठरवलंयस का तू? कायम तुझी मनोभावे पूजा करत आलीये मी, त्याचे असं फळ देणार आहेस का मला? तू मला सांग, कुठल्या तोंडानं लग्न मोडायला सांगू मी रुद्र सरांना? सांग ना. पुन्हा त्यांना निराश करू? माझं प्रेम माझ्या डोळ्या देखत पुन्हा जाऊ देऊ का? कसली परीक्षा बघतोयस तू आमच्या प्रेमाची? बोल ना, का गप्प आहेस आता? गौरी, आनंदाई. गौरी, जरा आत येतेस? हो, आले. ये. गौरी, अगं ये ना, ये बस. नंदाई, काय झालं? तुझे आभार मानायचे होते. आभार? खरंच गौरी, अगं किती काळजी करतेस तू या घराची. तुम्हाला दोघांना इथे आलेलं पाहून मला किती बरं वाटलंय म्हणून सांग. गौरी, तू आणि रुद्र या घरापासून दूर राहिलात तर हे घर घर राहणार नाही, हे तुला माहित होतं ना. म्हणूनच तू रुद्रला घेऊन इथे परत आलीस ना. किती काळजी आहे तुला या घराची, या घरातल्या माणसांची. खरंच गुणाची आहे माझी सून. म्हणूनच हे घे तुझ्यासाठी. घे. नंदाई, अहो याची काय गरज आहे? मोठ्यांनी काही दिलं तर तो आशीर्वाद असतो, तो घ्यायचा. आणि हा तर खरंच आशीर्वाद आहे. माझ्या सासूबाईंची साडी आहे, त्या सुद्धा अगदी तुझ्यासारख्याच होत्या. सगळ्या घराला प्रेमाने एकत्र बांधून ठेवणारे. तुला पाहिलं ना गौरी, की मला नेहमी त्यांचीच आठवण होते. प्रेमळ, सगळ्यांचं सगळं करणारे. मुख्य म्हणजे नाती जपण्यासाठी कधी पडती बाजू घ्यावी लागली तरी त्यात त्यांना कमीपणा जाणवायचा नाही.
आजही या साडीत ऊब जाणवते त्यांच्या प्रेमाची. गौरी, आता ही साडी ही तुझी आहे आणि हे घरही. नंदाई, मला ते मी विचारत नाहीये, सांगतेय तुला, ही साडी घ्यायचीच. साखरपुड्यालाच दिली असती, पण आत्ता मुद्दाम आधी देते, म्हणजे साखरपुड्यात नेसता येईल तुला. घे. गौरी, किती समाधान वाटतंय आज मला. आता आजपासून ही साडी ही तुझी, हे घरही तुझं आणि रुद्रही तुझं. तू या घराचा श्वास आहेस गौरी. या घराला आणि रुद्रला सांभाळण्याची जबाबदारी सोपवणार आहे मी आता तुझ्यावर. घेशील नाही जबाबदारी?